स्वामी म्हणे झाले कृतार्थ जीवन, सद्गुरु चरण उपासिता। परमपूज्य श्री सतीश महाराज देगलूरकर यांनी लिहिलेल्या शिवकृपांकित संत श्री चूडामणी महाराज यांच्यावरील चरित्रलेखाचा आज ऐकूया भाग 5. चूडामणीचा विवाह. किशोरवयातून चूडामणीनं तारुण्यात प्रवेश केला. गोरपान शरीर, सुडौल बांधा, सरळ नाक, धष्टपुष्ट शरीर, त्यामुळं तो एखाद्या राजबिंड्या तरुणासारखा दिसत असे. शिवरामेश्वरांच्या मनात मुलाचा आता विवाह करावा असे विचार येऊ लागले. उतार वयात नवसानं झालेला मुलगा आणि त्यात शिवरामाचंही आता वय झालं होतं. आपल्या डोळ्यासमोर मुलाचे 2चे 4 हात झाले की सुटलो असं त्या उभयता पतीपत्नीला वाटत असे. कुलशील घराण्याला शोभेल अशी कुलवधू कुठून बरं मिळेल अशा चिंतेत ते दाम्पत्य होतं. शेवटी हा प्रारब्धाचा योग आहे. भगवान शंकरास सर्व काही कळतं, आपण त्यास सांगण्याचं काही कारण नाही. न सांगता तुम्हा कळो येते अंतर, विश्वी विश्वंभर परिहारची न लगे. देवावर भार टाकून ते कुटुंब निर्धास्त होतं. त्याच रात्री शिवरामेश्वरांना एक स्वप्न पडलं. स्वप्नात साक्षात भगवान शंकर प्रकट झाले आणि म्हणाले, हे शिवरामेश्वरा, तू व्यर्थ चिंता करू नकोस. थोड्याच दिवसात तुझा मनोरथ पूर्ण होईल असं सांगून शंकर अंतर्धान पावले. शिवरामेश्वर खडबडून जागे झाले. त्यांनी स्वप्नदृष्टांत पत्नीस सांगितला. तीही आनंदली. स्वप्नदृष्टांताप्रमाणे 1-2 दिवसातच एक श्रोत्रिय ब्राह्मण शिवरामेश्वरांच्या घरी आला आणि शिवरामेश्वरांनी त्या ब्राह्मणाचं यथोचित स्वागत केलं. तो ब्राह्मण म्हणाला, तुमचे सुपुत्र असलेले श्री चूडामणी यांची कीर्ती माझ्या कानावर आली आहे. ते मोठे वेदवेत्ते असून त्यांनी धर्मशास्त्राचा सखोल अभ्यास केला आहे असंही समजलं. अशा वेदविद्या विभूषित सर्व गुणसंपन्न परमेश्वरावर श्रद्धा असणाऱ्या तुमच्या सुपुत्रास माझी चिरंजीव सौभाग्यकांक्षिणी लक्ष्मी नामक कन्या द्यावी असं माझ्या मनात आहे. माझी कन्या रूपशालिनी असून पतीची आणि सासू सासऱ्यांची मनोभावे सेवा करून कुळधर्म कुळाचार नक्की सांभाळेल. आपण तिचा स्वीकार करावा अशी माझी आपणास नम्र विनंती आहे. शिवरामेश्वरांनी मुलीची कुंडली आपल्या मुलाच्या पत्रिकेशी ताडून पाहिली. 36 गुणांनी पत्रिका जमलेली पाहून त्यांना समाधान झालं. यथाकाळी त्या ब्राह्मणानं आपली कन्या दाखवण्यास आणली. ती सर्वांना पसंत पडली. पूर्वी ज्ञानेश्वर कालाच्या आधीपासून लग्न ठरवण्यापूर्वी मुलगी वरासहित वरपिता वरमाई आदी सर्वांना दाखवावी लागे आणि ती पसंत पडल्यावरच लग्न ठरत असे. या संबंधी ज्ञानेश्वरीमध्ये एक ओवी आली आहे. अर्जुनाला विश्वरूप आवडलं नाही त्याबद्दलचा दृष्टांत देताना माऊली म्हणतात, वस्तू घेऊनी वाळीजे, जैसे रत्नासी दूषण ठेविजे, ना तरी कन्या पाहुनिया म्हणिजे, मनान ये हे. असो तर मुलीच्या पित्यानं आपली मुलगी दाखवण्यासाठी आणली. मुलगी पाहता क्षणीच सर्वांना एकदम पसंत पडली. कन्या शुभलक्षणी आणि सुबुद्ध होती. शरीरानं अव्यंग आणि हंसगतीची, आकर्षक, सुंदर, सुस्वभावी आणि मधुरभाषी होती. आणि वरदेव चूडामणी तिला शोभेल असाच होता. अखंड ब्रह्मचर्याचं पालन केलेला, वेदाध्ययन झालेला,
कुलवान, शीलवान, शरीरानं धष्टपुष्ट, योग्य वयाचा आणि साधन संपन्न या सप्तगुणांनी युक्त होता. त्यामुळं लगेचच लग्नाची घोषणा झाली. वधूपित्यानं सालंकृत कन्यादान करून विवाह स्वखर्चानं करून देण्याचं मान्य केलं. ताबडतोब वांग निश्चयाचा कार्यक्रम पार पडला. त्यावेळी गावातील प्रतिष्ठित ब्रह्मवृंद सुवासिनींना पाचारण करण्यात आलं. वधूस अलंकार घालण्यात आले. वांग निश्चय म्हणजे लौकिक वांग निश्चय होय. मग ज्योतिषाला बोलवून आणि वधूवराच्या पत्रिकेतील ग्रहानुकूलता पाहून लग्नाचा मुहूर्त ठरवण्यात आला. त्या शुभमुहूर्तावर चूडामणीचं लक्ष्मीशी शुभमंगल झालं. त्यानं लक्ष्मीचं पाणीग्रहण केलं आणि धर्मेच अर्थेच कामेच नातिचरामी अशी प्रतिज्ञा घेतली. याचा अर्थ असा की धर्म अर्थ काम या तीनही पुरुषार्थांच्या साधनेत मी या कन्येचं अतिक्रमण करणार नाही. नंतर विवाह होम झाला. विवाह होम हा विवाह संस्कारातील अत्यंत महत्त्वाचा संस्कार आहे. या संस्कारात सप्तपदी अंतर्भूत आहे. वधूचं पाणीग्रहण करून त्यावेळी जो मंत्र म्हणतात त्याचा अर्थ असा आहे की हा तुझा हात माझ्या सौभाग्याकरता मी माझ्या हातात धरतो. मी जो तुझा पती त्याच्यासह तू बद्ध हो. भाग्याधिपती अर्यमा, सविता, पुरंधरी या दिव्य विभूदांनी मी गृहस्थ धर्म आचरावा म्हणून तुला माझ्या हाती दिलं आहे. नंतर लाजा होम सप्तपदी झाल्यावर विवाह संस्कार पूर्ण होतो आणि त्याला कायदेशीरपणा प्राप्त होतो. इतर सर्व कृत्य झाली तरी सप्तपदी होईपर्यंत तो विवाह कायदेशीर होत नाही. मग नववधूनं उंबरावरचं माप ओलांडून गृहप्रवेश केला आणि चूडामणीचा खऱ्या अर्थानं संसार सुरू झाला. आज इथंच थांबूया. यानंतरचा भाग उद्या ऐकूया. श्रीमद सच्चिदानंद सद्गुरु श्री सिद्धयोगी ज्ञानेश्वर महाराज की जय. श्रीमद सच्चिदानंद सद्गुरु श्री सिद्धयोगी देवनाथ महाराज की जय. श्रीमद सच्चिदानंद सद्गुरु श्री सिद्धयोगी चूडामणि महाराज की जय. हरि ओम तत्सत.